मीना, हा खरंच नाही येते तू? नाही, उद्या तुझं शूट कुठे आहे? बोरिवली किंवा मड आयलंडला असेल. ओके, नेमकं कधी आहे? उद्याच आहे सकाळी. ओके, उद्याचं परवा नाही होऊ शकत? नाही. कॅन्सल नाही होऊ शकत? नाही. सिरियलच आहे का? हो, सिरियलच आहे. कुठलं सिरियलच आहे? तू मला ना, तू जास्त प्रश्न विचारू नकोस. मला त्रास होतोय, कळलं का? तू जा सुजयला कन्व्हिन्स कर. मला प्रश्न विचारू नकोस. माझं शूटिंग कॅन्सल होणार नाहीये. मी तुझे पैसे पे केले तर होईल ना शूटिंग कॅन्सल? ऑलरेडी खूप उधारी घेतली आहे ना, मला आता लाज वाटते. मिनुली, तुला फ्युचर मध्ये एक मोठा अवॉर्ड मिळेल ना, तर त्याचं हे गिफ्ट समज, इन ऍडव्हान्स. आता काय रडून फायदा आहे? हा, एवढं मी सांगत होतो, ऐकलं नाही. हे बघा, कोणाचंही मन मोडून जेव्हा आपण प्लॅन करतो ना, तेव्हा नाही शांत हो. कोणाचंही मन मोडून जेव्हा आपण प्लॅन करतो ना, तेव्हा तो सक्सेसफुल नाही होत. स्कॉलर, काय? एकच सांगतो, हा. ते आपण कोणाचं मन मोडतोय ना त्यावरही अवलंबून असतं. अच्छा. आणि तसंही आम्ही तुझं मन मोडून नव्हतो चाललो, हं. उलट तू स्वतःचं मन मोडून ते कामाला जुंपून घेत होतं. ठीक आहे, ठीक. हे गाईज, यू नो व्हॉट, टाइम फॉर पिकनिक. अरे, कॅन्सल झालं शूटिंग माझं, म्हणून आता पिकनिकला जायचंय. तयारी करा, चला. येस नो, एकदा ते कन्फर्म करून घे शूटिंग वाल्यांकडनं. तुला माहिती आहे ना ते कसे असतात. तुझ्याशी तळ्यात मळ्यात खेळत असायचे. तळ्यात आम्ही खेळणार आहोत तिकडे. हा, तू इकडे मळ्याचं राखण करत बस. हे म्हणजे तिकडे तळ सुद्धा आहे ते तसं. अरे मी तुला दाखवतो, ये इकडे. मला पण बघू 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 सगळे फोटो. झूम कर ना. हा. बदल घे. एक मिनिट. ते सगळे फोटो जे असतात ना, ते मॉर्फ्ड असतात. खऱ्या रिसॉर्ट मध्ये तसलं काही नसतं. कुठले तरी फोटो काढतात आणि चिकटवतात. सुजा, चल ना तू पण, खूप मजा येईल रे. मला नाहीये शक्य, मी सांगितलं ना. हे बघ सुजय, आपण सगळेच कामात बिझी असतो, पण स्वतःला शांत करण्यासाठी कामातनं वेळ काढायला नको का आपल्याला? हे सगळं मला कळत नाही असं वाटतं का तुला? पण वीकडे अशी अचानक सुट्टी कशी काढू शकतो मी? अच्छा, तू काय आजारी बरोबर वीकडे आणि वीकेंड ठरवून पडतोस का? अच्छा, म्हणजे आता खोटं बोलायचं का मी? हो, अरे कधी कधी ना असं छोटस खोटं बोलून टाकावं. अकोल्याला जाऊन सॉलिड ट्रेन झाली की. पण करेक्ट आहे हिचं. आणि मागच्या वेळेला जेव्हा पावसात भिजलो तेव्हा बोललासच ना खोटं. कसं आहे ना मीना, आजारी पडलेलं असताना औषध म्हणून एखादा चमचा ब्रँडी प्यायली माणसानं, याचा अर्थ त्याने रोज गुत्त्यावर जाऊन बसावं असं नाही. ओके, अजून एक चमचा पितो, एकदाच.